शिवसेना शिंदे गटाचे आमदार शिरीष चौधरी यांच्यावरती अॅट्रॉसिटीच्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। या नेमकं प्रकार काय आणि कशासाठी हा गुन्हा दाखल झालेला आहे यासोबत बोलण्यासाठी माझे आमदार शिरीष चौधरी, दादा काय सांगणार, आपल्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, काय सगळा हा प्रकार आहे आणि कशा पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे आपल्यावरती? परवा दिवशी माझा मुलगा प्रथमेश शिरीष चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। त्या निवडीनंतर मिरवणूक चालू असताना जळका बाजार या परिसरामध्ये काही गुंडांनी आमच्या विजय मिरवणुकीवर दगडफेक केली। त्यावेळेस काही पोलीस प्रशासन आणि आम्ही मिळून तो समझोता घालून आमची मिरवणूक पूर्ण व्यवस्थित सुरळीत चालू, पण काही त्यांच्या मागील जे त्यांच्या मागे त्याचा आशीर्वाद आहे असे आका आहे यांनी काय भडकून त्यांच्यावर आमच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती। परंतु तिथेही कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर रात्री ह्या लोकांनी माझ्या घरावर असंख्य विविध प्रकारचे शस्त्र घेऊन, जे बॉलिवूडमध्ये वापरतात असे शस्त्र असतील, पेट्रोल बॉम्ब असेल, तलवारी काठ्या असं घेऊन आमच्या घर जाळण्याचा, आम्ही जीवे ठार मारण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला रात्री हल्ला केला। आणि या हल्ल्यामागे ज्यांनी हिंमत दिलेली आहे, ज्यांची राजकीय पाठबळ त्यांना दिलेलं आहे, अशा लोकांनी आम्ही जे पोलीस स्टेशनला धाव घेतली, आम्ही जो गुन्हा दाखल केला याला क्रॉस कंप्लेंट म्हणून त्यांनी हे केलेलं। त्यामध्ये पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे गुन्हा घडलेला आहे हा आम्ही सगळे फुटेज आपल्याला दिलेलं आहे, त्यांच्याही कुठलाही पार्श्वभूमी नसताना त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, राजकीय दबावापोटी त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु याची चौकशी करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, आणि त्यांनी आश्वासन दिलेल्या अधीक्षक साहेबांनी आम्ही चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ। परंतु असे खोटे गुन्हे दाखल करणारे ज्यांच्या मागे जे आका आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करा अशा संदर्भातलं आम्ही निवेदन माननीय आमचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा अध्यक्ष राम भैया रघुवंशी असतील आणि सगळ्या नगरसेवकांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर निश्चितच याच्यामध्ये जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याची चौकशी होईलच असं आम्हाला अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। दादा, पण हा जो सगळा जो काही प्रकार घडला त्याच्यात असं देखील बोललं जातं की सुरुवात जी आहे ती आपल्याकडनं करण्यात आली, असं त्यांच्या गुन्ह्यामध्ये देखील उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यांनी मिरवणूक चालू असताना दगडफेक केली, तर सुरुवात कोणी केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हे फक्त राजकीय षडयंत्र रचून आमच्या परिवाराला, कारण वयाच्या 25व्या वर्षी माझा मुलगा उपनगराध्यक्ष होतो याचा राग कुणाला आला, आणि त्यांचे मुलं काय झाले नाही आणि माझा मुलगा डायरेक्ट नगरसेवक होऊन उपनगराध्यक्ष होतोय, याचा राग कुणाला काय आला या दृष्टिकोनातून हा हल्ला झालेला या निदर्शनात आलेला आहे। दादा, पण ह्या जे काही सगळा प्रकार झालेला याच्यामध्ये अनेक जे आरोपी जे आहेत ते आधी देखील त्यांनी गुन्हा केलेला आहेत, असे देखील आरोपी, त्यांची पार्श्वभूमी तशी आहे। तर असे जर लोक जर शहरात फिरत असेल तर शहरातलं वातावरण कसं होणार आहे आणि या लोकांवरती काय कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी करणार का आपण? निश्चितच त्या संदर्भातनं माननीय आमचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेब असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष राम भैया रघुवंशी असेल, मी स्वतः आमदार असून आणि आमचे सगळे नगरसेवक आहे, गावाचे प्रतिष्ठित लोक, व्यापारी लोक, आम्ही सगळेजण या परिसराचे व्यापारी, जळका बाजार परिसराचे बोरी समाजाचे व्यापारी, आम्ही सगळेजण माननीय अधीक्षक साहेबांना भेटलो आणि अधीक्षक साहेबांना ते निवेदन दिलं की यांचे हे नेहमीच दहशत करतात, यांच्यावर असंख्य मर्डरचे गुन्हे दाखल आहेत, 2-2, 3-3 मर्डर केलेले आहेत, 307चे गुन्हे दाखल आहेत, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत, नंतर कब्जा करण्याचे गुन्हे दाखल आहेत। तर यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे कायमस्वरूपी, आणि या संदर्भात त्यांना मोका लावायला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। माननीय अधीक्षक साहेब यांनी आम्हाला सांगितलं की हे सगळी चौकशी करून त्यांना कठोर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। निश्चितच माझे आमदार शिरीष चौधरी यांच्यावरती दाखल झालेला गुन्हा हा खोटा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी जे आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, त्यामुळे यांच्यावरती मोकावा किंवा हद्दपाराची कारवाई जी ती केली गेली पाहिजे अशी मागणी जी आहे ती शिरीष चौधरी यांनी केलेली। जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।